नमस्कार मित्रांनो, जीएसआयटी सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, पुणे नागरी सहकारी बँक असोसिएशन तर्फे श्री रुक्मिणी सहकारी बँक लिमिटेड गोंदिया या बँकेसाठीची क्लर्क या पदासाठी बघा एकूण 19 जागांसाठीची भरती आलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ॲप्लिकेशन कशा पद्धतीने करायचं आहे, त्यासाठी आवश्यक कागदपत्र बघा कोणते आहेत। कोणत्याही शाखेची तुमची मान्यता प्राप्त विद्यापीठातून डिग्री असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर मित्रांनो तुमचं MSCIT झालेलं असणं आवश्यक आहे किंवा MSCIT समतुल्य कोणतेही प्रमाणपत्र या ठिकाणी चालणार आहे। आणि वयोमर्यादा जी आहे ती वयोमर्यादा तुम्हाला 22 ते 35 वर्षापर्यंतची देण्यात आलेली आहे। इथं आपल्याला अनुभव सहकारी बँक पतसंस्था किंवा इतर वित्तीय संस्थेतील कामाचा अनुभव असल्यास तुम्हाला तिथं प्राधान्य दिलं जाणार आहे। आणि जर समजा तुमचं GDCA उत्तीर्ण असेल किंवा बँकिंग सहकार कायदेविषयक तुमची पदवी असेल तरी देखील तुम्हाला तिथं प्राधान्य दिलं जाणार आहे। कामाचे कार्यक्षेत्र पुणे आणि अहमदनगर जिल्हा या दोन जिल्ह्यामध्ये असणार आहे। त्याचबरोबर इथं आपल्याला बघा या ठिकाणी आपल्याला परीक्षा शुल्क जे आहे ते परीक्षा शुल्क आपल्याला 732 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे। मित्रांनो या ठिकाणी आपल्याला अर्ज करण्यासाठी आपल्याला नागरी सहकारी बँक असोसिएशन लिमिटेड पुणे यांचा जो काही वेबसाईट आहे या वेबसाईटवरती आपल्याला एक गुगल फॉर्म दिलेला आहे आणि हा जो गुगल फॉर्म आहे तो गुगल फॉर्म भरून आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला ऑनलाइन ॲप्लिकेशन जे आहे ते ऑनलाइन ॲप्लिकेशन करायचं आहे। आणि इथं जी फी आहे ती फी नॉन रिफंडेबल आहे। आता इथं लक्षात घ्या, तुम्हाला ही जी फी आहे ती फी कशा पद्धतीने भरायची आहे, NEFT किंवा RTGS द्वारे फी आपल्याला भरायची आहे। त्यासाठी इथं तुम्हाला बँकेच्या डिटेल दिलेल्या आहेत। या डिटेल वरती जाऊन तुम्ही काय करायचं आहे, पेमेंट जे आहे ते पेमेंट करायचे मित्रांनो। आणि आपल्याला ॲप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख जी आहे ती 25/10/2025 बघा 25/10/2025 पर्यंत आपण काय करू शकतो, या ठिकाणी ऑनलाइन ॲप्लिकेशन करू शकतो। ॲप्लिकेशन करण्यासाठी आपल्याला इथं क्लिक टू अप्लाय वरती जायचं आहे आणि हा जो काही पुणे नागरी सहकारी बँक असोसिएशनचा जो गुगल फॉर्म आहे तो गुगल फॉर्म दिलेला भरायचा आहे। आणि याच्यामध्ये बघा तुमचं आडनाव वगैरे नाव या बेसिक गोष्टी आहे, डेट ऑफ बर्थ, मोबाईल नंबर, ईमेल ID, तुमचा कम्युनिकेशनचा ॲड्रेस असणार आहे, क्वालिफिकेशन तुमचं जे आहे ते टाकायचं आहे, 10वीचं असेल 12वीचं असेल, त्याच्यानंतर ग्रॅज्युएशनच्या देखील तुम्हाला इथं काय केलेले आहेत टॅब दिलेले आहेत, त्यानुसार तुमचं जे ग्रॅज्युएशन झालेलं असणार आहे ते भरायचं आहे। त्याचबरोबर ग्रॅज्युएशनची मार्क, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर तुमची त्याची मार्क भरायची आहे, MSCIT असेल तर ते देखील टाकायचं आहे। आणि तुम्हाला इथं फी जी आहे ती फी डेट ऑफ एक्झाम फी पेड जी आहे ती तुम्ही ज्या दिवशी फी पेड केलेली आहे ती डेट टाकायची आहे। आणि तुमचा जो ट्रान्झॅक्शन नंबर आलेला असतो आपण फी पेड केल्यानंतर तो ट्रान्झॅक्शन नंबर देखील या ठिकाणी टाकायचा आहे, किती अमाउंट आपण पेड केली आणि कोणत्या बँकेमधून कोणत्या ब्रँचमधून केली ते टाकायचं आहे। त्याचबरोबर बघा इथं आपल्याला अपलोड पेमेंट स्क्रीनशॉट असं म्हटलेलं आहे, तर आपण जे पेमेंट केलेलं आहे त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि तो इथं अपलोड करायचा आहे। तुमचा रिझ्यूम अपलोड करायचा आहे मित्रांनो, MSCITचं सर्टिफिकेट देखील अपलोड करायचा आहे आणि त्याचबरोबर तुमचा फोटो अपलोड करून काय करायचे, आपल्याला जो अर्ज आहे तो अर्ज सबमिट करायचा आहे। तर आलं का लक्षात कशा पद्धतीने आपल्याला इथं ॲप्लिकेशन करायचं आहे। ज्या विद्यार्थी मित्रांना बँकेमध्ये जॉब करण्याचा आहे त्यांच्यासाठी एक चांगली संधी या ठिकाणी आलेली आहे। तर मित्रांनो बघा अशाच पद्धतीने तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी अप्लाय करू शकता। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या परीक्षेची तयारी फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपल्या GSIT सोल्युशन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून करून घेतली जाते। त्यासाठी मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।